हा परत एकदा सांगते, लक्ष द्या. डिस्टन्स कवर्ड इन काय फाइंड करायचं आपल्याला, nth सेकंड मध्ये फाइंड करायचं आहे. ठीक आहे. जर एक पर्टिक्युलर बॉडी आहे, ती बॉडी एवढं डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं. सपोज डिस्टन्स हे आहे 10 मीटरचं डिस्टन्स आहे. किती मीटरचं आहे? 10 मीटरचं डिस्टन्स आहे. हे 10 मीटरचं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्या बॉडीने जो टाइम घेतलेला आहे तो टाइम काय होतोय, ठीक हा तो टाइम सपोज असेल 10 सेकंड्स घ्या. आता सध्या किती सेकंड्स आहे? 10 सेकंड्सचा टाइम घेतलेला आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळी 8 मीटर डिस्टन्स कव्हर केलं, किती 8 मीटर डिस्टन्स कव्हर केलं, तर ते 8 मीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी 8 मीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्या बॉडीने टाइम घेतला 9 सेकंड. किती टाइम घेतला? 9 सेकंड. तर त्या शेवटच्या सेकंड मध्ये किती डिस्प्लेसमेंट झाली? त्या शेवटच्या सेकंड मध्ये किती डिस्प्लेसमेंट झाली? शेवटचा सेकंड म्हणजे काय? 9 आणि 10च्या मधला सेकंड. शेवटच्या सेकंड मध्ये किती डिस्प्लेसमेंट झाली? किती झाली? कितीची झाली? 2 मीटरची झाली ना. कितीची डिस्प्लेसमेंट झाली? 2 मीटरची. तर त्या एका पर्टिक्युलर सेकंड मध्ये आपल्याला फाइंड करायचे डिस्प्लेसमेंट किती. ठीक आहे. जर सपोज याला मी म्हटलं, जर सपोज कुठे गेलं, हा जर सपोज याला मी म्हटलं SN, काय म्हटलं? डिस्प्लेसमेंट इन nth. ठीक आहे. nth म्हणजे हा 10 सेकंड. ठीक आहे. 10 सेकंडची डिस्प्लेसमेंट आहे. आणि ही काय? डिस्प्लेसमेंट इन 9th सेकंड. ठीक आहे. जर याला म्हटलं, याला काय म्हणता येईल? n-1 म्हणता येईल का? डिस्प्लेसमेंट इन n-1 म्हणता येईल का? हा जर 10 आहे त्याला काय म्हटले आपण? n. ठीक आहे. S10 म्हणजे काय आलं? SN. आणि S9 म्हणजे काय येणार आहे? SN-1. बरोबर. मग तुम्ही काय केलं? फक्त याच्यातली डिस्प्लेसमेंट मायनस ही डिस्प्लेसमेंट केली. बरोबर. म्हणजे काय केलं तुम्ही? ही डिस्प्लेसमेंट किती होती? टोटल 10ची होती. आणि ही डिस्प्लेसमेंट कितीची होती? 8ची होती. म्हणजे ह्या nth सेकंड मध्ये डिस्प्लेसमेंट तुम्हाला किती मिळाली? 2 मीटरची मिळाली. कळालं काय केलं तुम्ही? म्हणजे फॉर्म्युला आपण काय लिहू शकतो डायरेक्टली? फॉर्म्युला आपण लिहू शकतो असा की त्या पर्टिक्युलर nth सेकंड मधले डिस्प्लेसमेंट काय येईल? SN मायनस SN-1. आता कळाला फॉर्म्युला कसा आला. ठीक आहे. त्या सेकंड मधली डिस्प्लेसमेंट ही कशी येईल? SN-1. ठीक आहे. तर एस चा फॉर्म्युला काय? कायनेमॅटिकल इक्वेशन नुसार एस इज इक्वल टू काय येतो? UT प्लस हाफ AT स्क्वेअर. काय येतो फॉर्म्युला? UT प्लस हाफ AT स्क्वेअर. तो फॉर्म्युला याच्यात पुट करा फक्त. आता टीच्या जागी काय असणार आहे? टी म्हणजे काय घेतलाय आपण? टी म्हणजे काय घेतलाय? एन घेतलाय ना. मग टीच्या जागी काय येणार आहे? एन. टाइम आहे ना हा S10. ठीक आहे. मग टीच्या जागी काय येणार आहे? एन. म्हणजे इथे काय लिहू शकता तुम्ही? काय लिहू शकता सांगा? UN पुढे मायनस, मायनस का प्लस? प्लस हाफ AN स्क्वेअर. ठीक आहे. पुढे मायनस, परत UN-1 UT प्लस हाफ AT स्क्वेअर ना, प्लस हाफ पुढे A आणि T चा स्क्वेअर म्हणजे n-1 चा स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय करा. काय येईल बरं? UN प्लस हाफ AN स्क्वेअर मायनस इथे ब्रॅकेट मल्टिप्लाय करा UN मायनस U प्लस हाफ. आता हे n स्क्वेअर आहे. ठीक आहे. याला A मायनस B होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायला लागणार आहे. तो यूज करा. काय येईल तो? A स्क्वेअर. A राहणार तसाच. A तसाच राहणार. काय राहील मग? A स्क्वेअर पुढे मायनस B स्क्वेअर म्हणजेच 1 राहणार आहे. आणि मायनस प्लस 1 आणि मायनस 2AB ना. ठीक आहे. म्हणजे मायनस 2n राहणार. 2AB. कळलं का? कळलं का? पुढे काय करता येईल मग? UN प्लस हाफ AN स्क्वेअर मायनस, आता हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करा. ब्रॅकेट मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? हा मायनस मल्टिप्लाय झाल्यानंतर अख्ख्या साइन्स बदलतील ना. ठीक आहे. मायनस UN हा मायनस इकडे झाला प्लस U. ठीक आहे. मायनस हाफ, आता हे पण ब्रॅकेट मल्टिप्लाय होणार ना. AN स्क्वेअर मायनस हा इकडे होतोय ना रे, मल्टिप्लाय होतोय ना हा सगळ्यांना. म्हणजे हाफ A मायनस प्लस. कळलं काय केलं? ठीक. तर काय येईल पहा बरं. UN कॅन्सल आउट झाला. ठीक आहे. हाफ AN स्क्वेअर कॅन्सल आउट झाला. काय राहिलं मग? U राहिला. U मायनस A/2. करेक्ट. आणि हा 2 कॅन्सल आउट झाला आणि प्लस N. काय राहिलं दुसरं? कुठे A राहिला? हा A आला ना याच्यात. 2AN.
म्हणजे इथे काय येणार आहे, ए एन येणार आहे. काय राहिले का अजून याच्यात? करेक्ट, बरोबर आहे का? ठीक, हा आला nth सेकंड मधला फॉर्म्युला. nth सेकंड साठी हा आला फॉर्म्युला. ठीक आहे, nth सेकंड ही काय आहे, इनिशियल वेलॉसिटी. हे काय आहे, ऍक्सेलरेशन. ठीक आहे, आणि एन म्हणजे काय, एन म्हणजे काय, टाइम. कितवा सेकंड आहे तो. कळाले का? हा एकदा चेक करू द्या. बरोबर. याला जर थोडस चेंज केलं, त्या फॉर्म्युला तुम्ही असं लिहिलं चालेल का, u मायनस a/2 जर कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काय राहील, -1 राहील इथं, प्लस a/2 घ्या कॉमन, -1 राहील इथं, आणि इकडे काय राहील, a बाहेर घेतलाय ना आणि 2 बाहेर घेतलाय, याच्याकडे 2 नाहीच तसंही, म्हणजे 2n राहणार इथे, बरोबर का? नाही झेपते का? मग हाच फॉर्म्युला यूज करायचा होता. ठीक आहे, कळालाय का फॉर्म्युला? कळालाय का? थोडस त्याला Sn इज इक्वल टू असं लिहा, u प्लस an मायनस a/2. राहील लक्षात? राहील लक्षात? ठीक आहे, आता क्वेश्चन पाहायचं. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. कसा स्टार्ट होतोय तो, रेस्ट वरून स्टार्ट होतोय, रेस्ट वरून स्टार्ट होतोय, याचा अर्थ इनिशियल वेलोसिटी काय आहे, 0. ठीक आहे, अँड मूव्हिंग विथ अन ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन किती दिलंय, ऍक्सेलरेशन किती दिलंय, 4/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, u इज इक्वल टू 0 आहे, ऍक्सेलरेशन किती आहे, 4/3 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि कितव्या सेकंड मध्ये विचारलंय, थर्ड सेकंड मध्ये. तर काय फॉर्म्युला आहे आपला, इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे, u प्लस an मायनस a/2. काय तो, u प्लस an मायनस a/2. सगळ्या व्हॅल्यूज पुट करा, u ची व्हॅल्यू 0 आहे, a ची व्हॅल्यू काय 4/3, n ची व्हॅल्यू, n ची व्हॅल्यू थर्ड सेकंड आहे ना, 3 मायनस n ची व्हॅल्यू 3, किती 4/3 आणि अपॉन 2. हे काय होणार, इथं खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे, आणि हे काय होणार आता उलट. ठीक आहे, म्हणजे काय होईल ते, इथे किती येणार 4 मायनस, आता हे उलट होणार आहे 4/6. ठीक आहे, हे उलट होणार ना, म्हणजे हा 2 इथे मल्टिप्लिकेशन जातो, म्हणजे काय आलं ते 4/6. किती येईल मध्ये, 4 3 जा 12 मायनस 2 अपॉन 3, किती आलं मध्ये 10/3, आणि 10/3 ची व्हॅल्यू काय आहे 3.33. आणि हे काय फाइंड केलंय तुम्ही, डिस्प्लेसमेंट फाइंड केलं ना, म्हणजे काय असणार मीटर वर. समजलंय का, नक्की समजलंय, काय डाऊट? ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पहा. पुढचा क्वेश्चन ट्राय करा तुम्हाला तसं सोडवता येतोय का. अ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट, परत काय, इनिशियल वेलोसिटी 0. ठीक आहे, इनिशियल वेलोसिटी काय आली 0, u इज इक्वल टू 0. व्हॉट इज द रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी ड्युरिंग 4th सेकंड अँड 3rd सेकंड. ठीक आहे, म्हणजे रेशो ऑफ काय विचारलाय, S4 अपॉन S3. कळालंय काय, काय विचारलंय, रेशो काय विचारलंय, रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बॉडी ड्युरिंग 4th and 3rd सेकंड. दिली ना, u इज इक्वल टू 0. ऍक्सेलरेशन नाही दिलेलं ना. ठीक आहे, ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे, ऍक्सेलरेशन कॅन्सल आउट होईल रेशो मध्ये, येईल चेक करा. पहा, एस इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला, एस एन इज इक्वल टू काय, काय फॉर्म्युला आहे सांगा, एस एन इज इक्वल टू यू प्लस ए एन मायनस a/2. ठीक आहे, आता ही 4th सेकंड साठी काढायचं झालं तर काय येईल बरं, 4 पुट करायचं याच्यात फक्त, बरोबर. मग S4 इज इक्वल टू काय येईल, u ची व्हॅल्यू 0 तशी पण, प्लस an म्हणजे 4a, बरोबर, मायनस a/2, आणि S3 साठी काय येईल ती 0 प्लस 3a मायनस a/2. काय विचारलंय आपल्याला, S4/S3. S4 ची व्हॅल्यू काय आली 4a मायनस a/2 अपॉन 3a मायनस a/2. a सगळ्यातून कॉमन घेऊ शकतो तुम्ही बाय. ठीक आहे, a कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं 4 मायनस हाफ, काय राहिलं 4 मायनस हाफ, बरोबर ना, 1/2, आणि अपॉन a इन ब्रॅकेट 3 मायनस हाफ. कॅन्सल आउट झालं, हाफ कॅन्सल आउट होतो का, नाही का, कारण मध्ये काय मायनस साइन आहे. ठीक आहे,
तर मग काय करणार 4 मायनस हाफ, 4 मायनस हाफ म्हणजे येतो 4 टू चा 8 आणि 8 मायनस 1 7 म्हणजे किती आलं 7/2 अपॉन 3 टू चा 6, 6 मायनस 1 5, 5/2 हे काय होणार होता उलट होणार म्हणजे काय होईल ते 7/2 इंटू 2/5 2 टू कॅन्सल आउट झाला काय आलं 7/5 हा आला त्याचा रेशो S4/S5 कळालंय का नक्की कळालंय 7 कुठून आला हे बघ काय हे 4 मायनस हाफ आहे ना ठीक आहे एलसीएम घेताना काय करायला लागतं आपल्याला बेस सेम करायला लागतो ना याचा जर बेस सेम करायचा आहे तर याला 2 पाहिजे खाली खाली जर 2 आला तर वरती पण काय आला 2 ठीक आहे 4 टू चा किती आला 8 अपॉन 2 मायनस हाफ बेस सेम आहे आता 8 मायनस काय आला 1 किती आला होता 7/2 झालंय का क्लिअर आहे का ठीक या पुढची कन्सेप्ट पोझिशन टाइम ग्राफ काय कन्सेप्ट पोझिशन टाइम ग्राफ ठीक आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा ग्राफ ठीक आहे आता ग्राफ मध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिलं तर काय असतं स्लोप स्लोप काय असतो dy/dx y कंपोनंट अपॉन x कंपोनंट ठीक आहे आणि एरिया अंडर द कर्व एरिया अंडर द कर्व काय येतो y इंटू x काय येतो तो y इंटू x बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवायचे ठीक आहे आता काय पोझिशन टाइम ग्राफ आहे ठीक आहे जर सपोज एक ग्राफ आहे तुमच्याकडं हे आहे पोझिशन आणि हे आहे टाइम ठीक आहे पोझिशन टाइम ग्राफ जी फर्स्ट व्हॅल्यू असते ती याला घ्यायची असते बरं वाय ऍक्सिसला ठीक आहे मग हा काय तो पोझिशन आणि टाइमचा ग्राफ तुम्हाला सांगा पोझिशन आणि टाइम ग्राफचा जर स्लोप घेतला काय घेतलं स्लोप स्लोप म्हणजे काय तो आता या केसमध्ये काय येणार आहे तो dy/dx आहे ना पण इथे dy म्हणजेच काय y कंपोनंटला काय x आहे ना बरोबर का y कंपोनंटला काय इथं x म्हणजे इथे काय येईल याचा स्लोप काय येईल dx/dt ठीक आहे आणि dx/dt म्हणजेच काय असतंय वेलॉसिटी ठीक आहे म्हणजे याचा जर स्लोप घेतला तर काय येणार आहे वेलॉसिटी म्हणजे इथे वेलॉसिटी इज इक्वल टू काय येणार आहे dx/dt येणार आहे आणि तेच इक्वल असतो कोणाला रे टॅन थीटाला बरोबर का आणि कसं काय इक्वल येतं ते टॅन थीटाला कन्सिडर करा हे x आहे हे पण x होईल बरोबर मग हा x झाला ना ठीक आहे टॅन थीटा काय असतो टॅन थीटा इज अपोजिट अपॉन ऍडजसंट ठीक आहे अपोजिट साइड काय बघा बरं एक्स ऍडजसंट काय थीटाचा अपोजिट ही आहे ऍडजसंट ही आहे हायपोटेनियस हाय म्हणजे टी काय म्हणजे x/t म्हणजेच dx/dt म्हणजेच काय तर टॅन थीटा म्हणजे स्लोप हा कोणाला इक्वल असतो टॅन थीटाला इक्वल असतो आणि ह्याच पोझिशन टाइम ग्राफचा जो स्लोप येणार आहे तो कोणाला इक्वल येणार आहे वेलॉसिटीला इक्वल येणार आहे समजलंय का नक्की समजलंय क्वेश्चन पार्ट The displacement time graph of two moving particles make an angle of 30 degree and 45 degree with x axis. x axis सोबत कितीचा अँगल क्रिएट करतात ते 30 आणि 45 ठीक आहे कोणता ग्राफ आहे डिस्प्लेसमेंट आणि टाइम ग्राफ आहे ठीक आहे दोन पार्टिकल्स आहेत एका पार्टिकलचा जर सपोज हा एक पार्टिकल आहे किती अँगल कव्हर केलाय त्यांनी 30 डिग्री आणि दुसरा एक पार्टिकल आहे त्याचा किती अँगल आहे 45 डिग्री कितीचा अँगल याचा 45 डिग्री तर काय विचारले आपल्याला द रेशो ऑफ देअर वेलॉसिटीज इज दोघांच्या वेलॉसिटीचा रेशो विचारलेला आपल्याला आत्ताच आपण फाइंड केलं वेलॉसिटी काय येते वेलॉसिटी इज एकतर dx/dt dt आहे का टाइम आहे का तुमच्याकडे आता नाही आणि डिस्प्लेसमेंट पण नाहीये त्यालाच काय लिहू शकतो आपण टॅन थीटा लिहू शकतो ठीक आहे वेलॉसिटी ऑफ सपोज फर्स्ट पार्टिकल आहे सो v1 इज इक्वल टू काय येईल टॅन फर्स्ट पार्टिकलचा अँगल काय 30 डिग्री टॅन 30 ची व्हॅल्यू सांगा 1/√3 आणि टॅन 45 ची 1 टॅन 45 डिग्री काय आलं 1 ठीक आहे तर काय विचारलंय रेशो ऑफ देअर वेलॉसिटी इज त्यांच्या वेलॉसिटीचा रेशो विचारलाय म्हणजे v1/v2 इज इक्वल टू काय येईल मग 1/√3 अपॉन 1 म्हणजेच काय झालं ते 1/√3 वेलॉसिटीचा रेशो आला समजलंय हा डाऊट याच्यात हा डाऊट आहे कशी काढली वेलॉसिटी वेलॉसिटी काय ते टॅन थीटा म्हणजेच काय स्लोप ऑफ
स्लोप ऑफ कोणता ग्राफ, तो कोणता ग्राफ, पोझिशन टाइम ग्राफ. पोझिशन टाइम ग्राफचा जर स्लोप घेतला तर काय मिळते आपल्याला, वेलॉसिटी मिळते. तीच म्हणजे काय आता टॅन थीटा आहे. थीटा आपल्याला गिवन, ते थीटा फक्त याच्यात पुट केला. समजलंय का विशाल? पुढे ग्राफिकल अनालिसिस. आता वेगवेगळे ग्राफ आहेत, ते वेगवेगळ्या ग्राफ वरून काहीतरी अनालाइज करायचं आपल्याला. ठीक आहे, तुम्ही सांगा बरं याच्यात काय समजतंय का तुम्हाला? हा डिस्प्लेसमेंट आहे, टाइम, काय समजतंय याच्यात? काय समजतंय का याच्यात? फर्स्ट ग्राफ काय, याच्यावरून काय सांगू शकता तुम्ही, काय सांगू शकता? सेकंड ग्राफ काय सांगू शकता याच्यावरून? काय सांगू शकता? पहा, तीन प्रकारचे ग्राफ आहेत इथं, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स आणि टाइम, पोझिशन टाइम ग्राफ. ठीक आहे, याचं जर पाहिलं तर टाइमची व्हॅल्यू पहा बरं. आता इथे व्हॅल्यूज लावले तर बरोबर लक्ष देईल तुमचं. 1 2 3 4 5. पहा बरं, काय इन्क्रीजिंग आहे, काय वाढत चाललंय, काय वाढत चाललंय? बरं चल, ह्या पॉइंटला पहा, डिस्प्लेसमेंट काय, डिस्प्लेसमेंट काय 5, टाइम काय, टाइम इथे आहे ना, टाइम काय पहा 1 आहे, डिस्प्लेसमेंट काय 5. सेकंड पॉइंटला पहा, टाइम किती आहे 2, डिस्प्लेसमेंट किती आहे 5. इथे टाइम किती आहे 3, डिस्प्लेसमेंट, म्हणजे काय कळालं याच्यातून? टाइम वाढतोय बट डिस्प्लेसमेंट काय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, टाइम वाढतोय बट डिस्प्लेसमेंट काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे याच्यात काय काय लिहू शकता तुम्ही, डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट, डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट, वेलोसिटी कॉन्स्टंट का? बर, टाइम व्हेरिएबल आहे, टाइम इन्क्रीजिंग. ठीक आहे, वेलोसिटी सांगा काय येईल. ठीक आहे, हे विचार करून सांगा, बाकीचं सांगते मी आधी तुम्हाला. कॉन्स्टंट येईल का काय येईल ते सांगायचं. ठीक आहे, आता याच्यात याच्यात अँगल थीटा आहे, इथे काय होतंय, इथे टाइम पण इन्क्रीजिंग आहे आणि एस सुद्धा इन्क्रीजिंग आहे. ठीक आहे, कसं चेक करणार तुम्ही, या पॉइंटला पहा, टाइमची व्हॅल्यू ही आहे, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू ही आहे. या पॉइंटला पाहिलं, टाइमची व्हॅल्यू ही, डिस्प्लेसमेंट ही. म्हणजे काय, टाइम जसा असा वाढतोय तसं डिस्प्लेसमेंट वाढते, लिनियरली वाढते. ठीक आहे, म्हणजे दोघंही काय तिथं इन्क्रीजिंग आहेत. एस पण काय इन्क्रीजिंग, डिस्प्लेसमेंट पण काय इन्क्रीजिंग, टाइम पण काय आहे इन्क्रीजिंग. ठीक आहे, वेलोसिटी काय येईल, वेलोसिटी, वेलोसिटी काय येईल, वेलोसिटी. ठीक आहे, आपण चेक करू. हा, टाइम 1 होता, डिस्प्लेसमेंट 1, टाइम 2, डिस्प्लेसमेंट 2. ठीक आहे, हा मग चेंज करू थोडेसे. 2 4 6, ज्यावेळी टाइम 6 आहे, डिस्प्लेसमेंट आहे 3. ठीक आहे, प्रत्येक पॉइंटला, आता या पॉइंटला जर वेलोसिटी आपण फाइंड करू. ठीक आहे, वेलोसिटी काय आहे, डिस्टन्स आपण टाइम. ठीक आहे, आणि एवढं ठीक आहे, तेही करू शकतो आपण. ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंट काय येते, वेलोसिटी काय येते, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट किती आहे पहा बरं, 1 बाय टाइम किती आहे 2, डिस्प्लेसमेंट 1 आहे, टाइम किती या पॉइंटला 2, म्हणजे 1/2 आली. सेकंड पॉइंटला चेक करा बरं, सेकंड पॉइंटला काय, डिस्टन्स किती आहे 2 आणि हे किती आहे 4, म्हणजे किती आलं ते परत 1/2. थर्ड पॉइंटला चेक करा, 3/6, म्हणजेच काय 1/6. म्हणजे इथे वेलोसिटी काय आहे कॉन्स्टंट आहे. आणि एवढं करण्यापेक्षा याचा स्लोप काय येतो रे, वेलोसिटीला इक्वल येतो ना. ठीक आहे, जर पाहिलं तर ग्राफ कसा आहे, लिनियर आहे. अँगल कुठे बदलतोय का, प्रत्येक पॉइंटला अँगल काय राहतोय सेम. प्रत्येक पॉइंट चेक करा, या पॉइंटला थीटा आहे. ठीक आहे, इथे जर लाईन ड्रॉ केली तर इथे पण थीटा किती येणार आहे, सपोज इथे 30 आहे तर इथे पण 30 येणार आहे ना, इथे पण काय येणार आहे 30 येणार आहे. म्हणजे प्रत्येक पॉइंटला थीटाची व्हॅल्यू काय
सेम आहे, याचा अर्थ वेलॉसिटी काय येणार इथे कॉन्स्टंट. समजलंय का कसं केलं ते? समजलंय का? ठीक. आता या केस मध्ये सांगा वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का? वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का या पॉइंटला? वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का? सांगा. एक एक पॉइंट निवडा ना रे. इथे फक्त चेंज काय होतोय, जसा जसा टाइम वाढतोय तस तसा डिस्प्लेसमेंट काय होत चालली, कमी होत चालली. ठीक आहे, तस तसा डिस्प्लेसमेंट काय होतं, मग थोडक्यात काय होतं यांच्यात इनवर्स प्रपोर्शन येते. ठीक आहे, पण वेलॉसिटी काय इथे या केसमध्ये कॉन्स्टंट. वेलॉसिटी पण काय इथं कॉन्स्टंट. जर ग्राफ तुमची स्ट्रेट लाईन आहे, थिटा बदलतोय का कुठं? नाही, थिटा कुठं बदलत नाही, याचा अर्थ वेलॉसिटी कॉन्स्टंट. इथे पण तेच झालं ना, थिटा कुठेच नाही बदलला, वेलॉसिटी कॉन्स्टंट आली. इथे पण थिटा अँगल कुठे बदलत नाहीये, म्हणजे वेलॉसिटी इथे पण काय येणार आहे कॉन्स्टंट. वेलॉसिटी कुठं बदलेल? त्या ग्राफ मध्ये वेलॉसिटी बदलणार. ठीक आहे, ते कुठपर्यंत कॉन्स्टंट असेल, इथपर्यंत सपोज कॉन्स्टंट आहे का, कारण तिथपर्यंत स्ट्रेट लाईन येते. ठीक आहे, इथे काय झालं, अचानक डिस्प्लेसमेंट वाढली, टाइम कमी आहे, डिस्प्लेसमेंट अचानक वाढली. ठीक आहे, वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ठीक आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट अचानक वाढली तर वेलॉसिटी काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे इथे वेलॉसिटी कशी आहे, इन्क्रीजिंग. कळलंय का? आता आता काय, वेलॉसिटी एका पॉइंट पर्यंत कॉन्स्टंट आहे आणि इथे काय झालं, टाइम इन्क्रीज होतोय तरी डिस्प्लेसमेंट जास्त इन्क्रीज होत नाहीये, याचा अर्थ वेलॉसिटी काय झाली आता डिक्रीजिंग. कळलं का? वेलॉसिटी काय आता इथे डिक्रीजिंग. समजलंय का? समजलंय नक्की? काय डाऊट याच्यात? नक्की समजलंय? काय डाऊट? पाहून घ्या सगळे ग्राफ. इथे काय एस कॉन्स्टंट, इथे वेलॉसिटी सांगणार तुम्ही मला, आणि इथे टी काय व्हेरिएबल आहे. बरोबर, टी काय इन्क्रीजिंग आहे. फर्स्ट केस मध्ये सांगा वेलॉसिटी काय व्हेरिएबल आहे, विचार करून सांगा. अजून टाइम घ्या, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. अजून टाइम घ्या, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. हा बरं, हे कळालंय? हे कळालंय? इथे वेलॉसिटी काय आली आहे कॉन्स्टंट. या केसमध्ये पण वेलॉसिटी काय कॉन्स्टंट आहे, बट फक्त काय इथे कोण इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आहे. डिस्प्लेसमेंट काय डिक्रीजिंग आहे. ठीक आहे, आणि टाइम काय इन्क्रीजिंग, आणि वेलॉसिटी काय कॉन्स्टंट. ठीक आहे, पुढे याच्यात काय, या पॉइंट पर्यंत वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, इथून काय झाली ती अचानक इन्क्रीज झाली, इथून काय झाली ती डिक्रीज झाली. समजलंय का? समजलंय का? नेक्स्ट काय, वेलॉसिटी टाइम ग्राफ. काय वेलॉसिटी टाइम ग्राफ. स्लोप काय लिहायचा, डीव्ही बाय डीटी, तोच कोणाला इक्वल असतो वेलॉसिटी अपॉन टाइम. काय असतं ऍक्सेलरेशन. काय असतं ऍक्सेलरेशन. म्हणजेच या ग्राफ मध्ये डीव्ही बाय डीटी घेतला ऑर एल्स टॅन थिटा घेतला, कोणाला इक्वल येईल? समजलंय? याचा एरिया अंडर द कर्व घेतला. एरिया अंडर द कर्व घ्यायचा म्हणजे काय, की या सगळ्या एरियाची काय करायची ऍडिशन करायची, थोडक्यात काय इंटिग्रेट करायचं. ठीक आहे, थोडक्यात काय असतं ते इंटिग्रेट. एरिया अंडर द कर्व घ्यायचा आहे तर काय करायला लागतं आपल्याला, इंटिग्रेट करावं लागतं. और ठीक, इथे एरिया अंडर द कर्व घेताय, याचा अर्थ काय करताय तुम्ही, वेलॉसिटी इंटू टाइम करताय. ठीक आहे, एक एक्झाम्पल घ्या. इथे सपोज वेलॉसिटी इथे आहे टाइम. ठीक आहे, आणि विचारलंय व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. काय विचारलंय डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग डिस्प्लेसमेंट काय आहे ते इथे वेलॉसिटी इंटू टाइम. ठीक आहे, काय करायचंय तुम्हाला, वेलॉसिटी इंटू टाइम. हा काय दिसतोय तुम्हाला, कोणता शेप आहे, रेक्टँगल. रेक्टँगलचा एरिया काय होतो रे, रेक्टँगलचा एरिया काय होतो, इथे काय ब्रेड ते लेंथ आहे, लेंथ इंटू ब्रेड. ठीक आहे, इथे पण काय करताय तुम्ही, म्हणजे इथे वेलॉसिटी इंटू टाइम घेतलं, काय मिळतंय तुम्हाला ऍक्सेलरेशन मिळतंय. तोच म्हणजे कोणाला इक्वल, याचा एरियाला इक्वल. ठीक आहे, म्हणजे इथे या केसमध्ये जर तुम्हाला एरिया घ्यायचा आहे तर कसा घेणार तुम्ही, व्ही इंटू टी करणार, तुम्हाला काय मिळणार याचा एरिया मिळणार. कळालंय का?
कळाले का? व्हीच्या टर्म्स इंटू टीच्या टर्म्स केला, काय मिळणार तुम्हाला? एरिया. समजलंय का? आता इथे इथे व्हीची व्हॅल्यू काय होती? इथं कॉन्स्टंट होती ना, ठीक आहे. व्हीची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असणार आहे, पण इथे जर पाहिलं तर व्हीची व्हॅल्यू प्रत्येक पॉइंटला काय बदलतीये ना, ती चेंजिंग व्हॅल्यू आहे. चेंजिंग व्हॅल्यू म्हणून आपण काय करतो, इथपर्यंत इंटिग्रेट करायचं, नंतर अख्ख्याला इंटिग्रेट करून मग व्हॅल्यू काढायची. म्हणून एरिया अंडर द कर्व घेताना काय घेतो आपण? इंटिग्रेशन. हे समजलं नाही ना? इथे इथे काय करतो आपण, व्हीची व्हॅल्यू काय, सपोज इथे आता 2 आहे, ठीक आहे, आणि याची जी ब्रेथ आहे ती 4 आहे, ठीक आहे. एरिया अंडर द कर्व घेतला म्हणजे डिस्प्ले वेलोसिटी इंटू टाइम केला, काय मिळणार तुम्हाला? ऍक्सेलरेशन. नाही रे, डिस्प्लेसमेंट. काय करता, काय मिळणार इथं? काय मिळणार आहे? डिस्प्लेसमेंट एस मिळणार आहे तुम्हाला, ठीक आहे. हे इंटू हे केलं तर इथे चेक करा ना, डिस्प्लेसमेंट काय आहे? वेलोसिटी इंटू टाइम, ठीक आहे. पण या केसमध्ये काय, तुमची वेलोसिटीची व्हॅल्यू कशी आहे? व्हेरिएबल आहे. इथे काय कॉन्स्टंट आहे ना, इथे कॉन्स्टंटली इथे येतोय 2 आहे. इथे चेक करा, इथे काय ती व्हेरिएबल आहे ना, ठीक आहे. या पॉइंटला जर पाहिलं तर वेलोसिटी काहीतरी वेगळी येते, या पॉइंटला वेगळी, या पॉइंटला वेगळी, या पॉइंटला वेगळी, बरोबर ना? व्हेरिएबल आहे व्हॅल्यू, ठीक आहे. आणि ज्यावेळी व्हॅल्यू व्हेरिएबल असेल त्यावेळी काय घेतो आपण? मग इंटिग्रेट करतो. स्मॉल स्मॉल इंटरवल घेऊन काय काय त्याला इंटिग्रेट करायचं. म्हणून इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय येतो तुम्हाला? एरिया अंडर द कर्व येतो. समजलं का? समजलंय? मग ह्या ग्राफचा एरिया अंडर द कर्व घेतला तर काय मिळणार तुम्हाला? डिस्प्लेसमेंट. काय मिळणार आहे? डिस्प्लेसमेंट. आणि जर स्लोप घेतला तर काय मिळणार? ऍक्सेलरेशन. राहील का लक्षात? राहील का लक्षात? स्लोप घेणं म्हणजे काय असतं? y बाय एक्स. स्लोप घेणं म्हणजे काय? y बाय एक्स. v अपॉन टी. v अपॉन टी म्हणजे काय असतं? ऍक्सेलरेशन. समजलंय का? हे राहील लक्षात? स्लोप घेणं म्हणजे काय असतं? y बाय एक्स. काय असतं ते? y अपॉन एक्स, ठीक आहे. y ला काय आहे? v, x ला काय आहे? t, आणि v अपॉन टी कोणाचा फॉर्म्युला आहे? ऍक्सेलरेशनचा. म्हणजे स्लोप घेतला तर ऍक्सेलरेशन येईल, ठीक आहे. आता एरिया अंडर द कर्व घेणं, एरिया घेणं म्हणजे काय असतं? y इंटू एक्स म्हणजे v इंटू टी. y ला काय? v, x ला काय? t, आणि v इंटू टी म्हणजेच काय असते? डिस्प्लेसमेंट. काय असते? डिस्प्लेसमेंट. समजलंय का? ऍक्सेलरेशन हे असतं v बाय टी, आणि v इंटू टी काय येतं? डिस्प्लेसमेंट. समजलंय का? समजलंय का? लास्ट पा काय? velocity time graph of a body moving in a straight line. कोणती लाईन आहे? Straight line is shown in figure. The displacement and distance traveled by the body in 6 seconds. ग्राफ घ्या काहीतरी. काढा चला, हे काढा, डायग्राम काढा. एकदम एकदम फालतू क्वेश्चन आहे, एकदम फालतू. बरं, काय विचारलंय? व्हॉट इज डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. काय विचारलंय? व्हॉट इज डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं आणि डिस्प्लेसमेंट किती असेल ती काढायची. डिस्टन्सचा फॉर्म्युला सांगा डिस्प्लेसमेंटचा. इथे जर वेलोसिटी टाइम ग्राफ दिला, आता हा कोणता ग्राफ आहे तुम्हाला? वेलोसिटी टाइम ग्राफ दिलेला आहे. कोणता ग्राफ दिलाय? वेलोसिटी आणि टाइम ग्राफ दिलाय. वेलोसिटी आणि टाइम ग्राफ दिला असेल त्यावेळी जर डिस्टन्स फाइंड करायचंय और डिस्प्लेसमेंट फाइंड करायचंय, फॉर्म्युला काय? v इंटू टी और एल्स एरिया अंडर द कर्व केलं. म्हणजे याच्या इथला जर एरिया घेतला आपण, याचा जर एरिया घेतला तर काय मिळणार तुम्हाला? डायरेक्टली डिस्प्लेसमेंट मिळणार आहे. काय मिळणार आहे? डिस्प्लेसमेंट मिळणार आहे. काय घ्यायचं आपल्याला? फक्त एरिया. हे काय आहे? शेप्स. शेप्सचा एरिया आपल्याला माहिती आहे, बरोबर. आता हा काय पहा बरं? स्क्वेअर. स्क्वेअरचा एरिया काय? तो साईडचा स्क्वेअर, ठीक आहे. म्हणजे याचा जो एरिया येईल, साईड किती आहे त्याची? 2 ची आहे ना, बरोबर. म्हणजे याचा जो एरिया येणार आहे तो काय येणार आहे? 2 चा स्क्वेअर म्हणजे किती आला? 4. याचा एरिया किती येईल? ही पण 2 आहे, ही पण 2 आहे, म्हणजे याचा एरिया किती आला? 4. 2 चा स्क्वेअर. हा काय आहे? रेक्टँगल ना,
काय असतो तो, काय काय येतो त्याचा एरिया, हाफ बेस इंटू हाईट. काय तो, हाफ बेस इंटू हाईट. बेस म्हणजे काय, ही बेस कितीची आहे पहा बरं, 3ची कुठं, 2ची ना, अरे 2ची, 1 आणि 2, असं काय करता, ठीक आहे. कितीची, 2चा बेस, आणि हाईट कितीची आहे चेक करा, 2ची आहे, 2ची कितीची आहे, 2, हे असं अशी, ठीक आहे. किती, 2 म्हणजे किती आलं ते, 2. आता हा काय, रेक्टँगल, रेक्टँगलचा काय येतो, लेंथ इंटू ब्रेड, ठीक आहे. लेंथ किती आहे, सॉरी ब्रेड किती आहे आणि लेंथ किती आहे, 2, म्हणजे काय आली ती 2 इंटू 1, म्हणजेच काय आली 2. प्रत्येकाचा एरिया मिळालाय आपल्याला, ठीक आहे. विचारलंय काय तुम्हाला, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. काय विचारलंय, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. चेक करा, 1 मिनिट लक्ष द्या, 1 मिनिट लक्ष द्या. डिस्टन्स सांगते मी, डिस्प्लेसमेंट होमवर्कला करून यायचं. डिस्टन्स सांगते मी, डिस्टन्स किती पर्यंत कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, 6 सेकंड्स पर्यंत डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचंय, ठीक आहे. मग इथलं डिस्टन्स तुम्हाला मिळालं किती, 4, इथलं डिस्टन्स मिळालं 4, आणि इथलं डिस्टन्स किती मिळालं, 2. तुम्हाला 6 पर्यंतच मोजायचं आहे, म्हणजे याची गरज नाही, याच्या पुढची गरज नाही. मग काय करा, डायरेक्ट ऍड करायचं. इथलं किती डिस्टन्स आहे, 2, इथलं किती आहे 4, आणि इथलं 4, म्हणजे टोटल डिस्टन्स काय आलं, 4 + 4 + 2 किती आलं ते, 10 मीटर. कुठून कुठं, इथून झालं, एवढंच होतं. मी नाही सांगणार, ते होमवर्क करायचा. डिस्प्लेसमेंट विचार करा, डिस्प्लेसमेंट. बरं, हे क्लिअर आहे का, 10 मीटर कसं आलं कळालंय का. आणि लास्ट लक्षात ठेवा काय झालं, हा डिस्टन्स विचारलं ना आपल्याला, ऍक्च्युअल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले. डिस्प्लेसमेंट बघा तुम्ही, विचार करा ते नंतर. आपल्याला आता काय विचारलंय, डिस्टन्स विचारलंय ना. डिस्टन्स काय असतं, ऍक्च्युअल पाथ त्याने ट्रॅव्हल केलाय ना, ठीक आहे. जसं की या केसमध्ये जर एक पार्टिकल आहे, वरती गेला आणि खाली आला, ठीक आहे, आपण डिस्प्लेसमेंट 0 कन्सिडर करतो त्याची, पण डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलंय ना. वरती 2 मीटर गेला, खाली 2 मीटर आला, डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय, डिस्प्लेसमेंट केलंय का, नाही, नाही. कॅल्क्युलेट करा. आत्ता नका सांगू मला, आत्ता नीट विचार करून सांगा, ठीक आहे. आणि लास्ट ऍक्सेलरेशन आणि टाइम ग्राफ लिहिलं का, ऍक्सेलरेशन आणि टाइम ग्राफ, ठीक आहे. कोणता ग्राफ, ऍक्सेलरेशन आणि टाइम. याचा स्लोप काय येईल, a/t. कोणाला इक्वल असतो का, नाही, नक्की. एरिया अंडर द कर्व काय तो, ऍक्सेलरेशन इंटू टाइम. आणि हा कोणाला इक्वल असतो, वेलॉसिटीला इक्वल असतो, एवढंच लक्षात ठेवा. त्याचा एरिया घेतला काय असतो तो, एरिया काय असतो, ऍक्सेलरेशन इंटू टाइम. आणि ऍक्सेलरेशन इंटू टाइमच काय असतं, वेलॉसिटी. म्हणजे याचा जर एरिया अंडर द कर्व घेतला तर काय मिळणार आहे, वेलॉसिटी. एवढंच बस, क्लिअर आहे. होमवर्क काय काय, हा डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट फाइंड करून सांगायचं, ते एवढं एकच. आत्ता करा, स्कॅन घ्या. थांबा, घ्या करून घ्या. व्हॅन मध्ये ते लँड का, लँड का व्हॅन ते सांगा ना. लिंक राहते पीडीएफ शोधायला, काय नाही बघायच्या.